रेल्वे 560 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 45 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी सांगा. आता जेव्हा रेल्वे एखाद्या व्यक्तीला पार करते तेव्हा स्वतःची लांबी पार करत असते. एखादी अशी गोष्ट की जिची स्वतःची लांबी आहे, प्लॅटफॉर्म असेल, पूल असेल, तर त्यावेळेला रेल्वे स्वतः प्लस त्या वस्तूची लांबी पार करत असते. आता इथे 560 मीटरचा पूल आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे, मग बाकीचं जे अंतर आहे ते रेल्वेचं असणार आहे. मग साधा प्रश्न मांडायचा, 70चा स्पीड आहे, मग 70,000 मीटर जाऊ दे 3600 सेकंदात, तर 45 सेकंदात किती झालं? इतकंच गणित आहे. तिरपा गुणाकार काय होईल? 70,000 किंवा इथल्या इथे कट करूया आपण. चल, तिरपा गुणाकार, हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले. आता 3 न भाग जातो का? 5 त्रिक 36 आणि 15 त्रिक 45. 3 न भाग दिला दोघांना. आता परत 3 न भाग जातो. 3 चूक 12 आणि 3 5 15. आता 4 ने याला म्हणतो, कारण शेवटी 2 झिरो येतात, 4 ने भाग जातो. तर 4 1 4, 3 उरले, 4 7 28, 2 उरले, 4 25. आणि इथे 5 यांचा गुणाकार करा. 5 5 25, 502, 5 7 35 आणि 2 37, 503, 5 1 5 आणि 3 8. म्हणजे त्या दिलं ना 45 सेकंदात किती अंतर पार केलं? 875. त्यातून पुलाची लांबी किंवा काय कोणची लांबी काढून टाका, उरलेलं अंतर तीच असणार आहे. म्हणजे काय करणार आपण? 875 वजा 560 झालं. इथे 5, इकडे 1 आणि इथे 3, म्हणजे रेल्वेची लांबी मिळाली आपल्याला 315. म्हणजे सूत्र तेच. प्रश्न किती अवघड असू द्या, ही मांडण्याची गरज पडते तुम्हाला. फार सूत्र आणि त्याच्या खाली त्याच्या स्टेप्स वगैरे आपण 10वीचे गणित सोडवत नाही. आता आपल्याला काय पाहिजे? तो उत्तर. सूत्र म्हणजे क्रांती सूत्र.